नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी बातमी आहे। ही बातमी जर तुम्हाला अगोदरच कळली असेल तरी पण हा व्हिडिओ नक्की बघा। मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता जे 16वा हप्ता तुम्हाला वितरित झाला होता आणि आता 17व्या हप्त्याची आतुरता तर शेतकऱ्याला असतेच। त्या हप्ता आता वितरित होणार आहे। तर ते नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हे दोन्ही पण हप्ते सोबतच होणार आहेत। याची तारीख आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला इथं निर्देश काय दिलेले आहेत की ह्या पीएम किसानचा 17वा हप्ता येण्या अगोदर तुम्हाला इथं ई-केवायसी करून घ्यायची आहे। ई-केवायसी राहिली तर तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता। तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी करू शकता OTPच्या माध्यमातून। OTP तुमच्या आधारला OTP लिंक म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर CSC केंद्रावर जाऊन आपण थंबच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता। ई-केवायसी झाल्यानंतर आता आपल्याला येतं ते आधारवर जे आपल्या आधारच्या माध्यमातून आपल्याला पैसे वितरित होतात। तर आधारला कोणती तरी एक बँक लिंक पाहिजे। तर ती बँक लिंक नसली तर पैसे आपल्या पीएम किसानचे येणार नाहीत आणि तिथे ते 17वा हप्ता आपला थांबतो। तर त्याकरता आपल्या आधारला एक बँक लिंक करून घ्यायची आहे। तर कुठेही जाऊन तुम्ही बँकमध्ये म्हणू शकता माझ्या आधारला बँक लिंक करायची आहे। आपल्याला इतर काही बोलायची गरज नाही, तेवढं म्हणा। नाहीतर तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं खोला, तुम्हाला काहीच करायची गरज नाही। डायरेक्टली आपल्या आधारला ती बँक लिंक होऊन जाते मित्रांनो। हे एक प्रश्न ई-केवायसीचा प्रश्न सुटला। आपल्याला जे आधारला बँक लिंक करायचे असते ते एक सुटला। आता तिसरं एक येतं आहे लॅड सीडिंग नो, म्हणजे तुमचं जे आहे 7/12 होल्डिंग आणि फेरफार हे घेऊन तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट करायचे किंवा कृषी कार्यालयात जाऊन माहिती घ्यायची। तर अपडेट केल्यानंतर हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार। आता चौथा प्रॉब्लेम आहे स्टेट लेवल प्रॉब्लेम आहे। तर तो प्रॉब्लेम जर तुम्हाला आला असेल तर तो प्रॉब्लेम कदाचित दूर होऊ शकतो, नाहीतर होत नाहीये। भरपूर अशी शेतकऱ्यांचा तो प्रॉब्लेम आहे। कारण आपल्या घरातील एकदा 2 व्यक्ती लाभ जर घेत असतील तर तसा प्रॉब्लेम येत आहे आणि आपली योजना बंद पडत आहे। तर त्याकरता दोन्ही योजना जर आपल्या घरातील चालू असतील नवरा बायकोच्या तर दोघांपैकी एक बंद करून टाका। नाहीतर एक बंद झाली तर दुसरीला लाभ भेटत नाही आणि दोघायला पण लाभ घेण्यापासून वंचित राहतात। त्याकरता एकच व्यक्ती लाभ घ्या घरातून, ते म्हणजे नवरा बायकोपैकी एक व्यक्तीनं लाभ घ्यायला पाहिजे। 2 व्यक्तीने घेत असाल तर आताच सरेंडर ऑप्शन तिथं दिलेला आहे, सरेंडर करून टाकायचं आहे। तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी तुमच्या बरोबर असतील तर तुम्हाला 17वा हप्ता नक्की येईल। आणि मित्रांनो, 17 हप्त्याची तारीख काय आहे तर बघून घेऊया। तर मित्रांनो, पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही वेबसाईटवर म्हणजेच ही ट्विटरवर बातमी आलेली आहे। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 17वीं किस्त हस्तांतरण 18 जून 2024 को उत्तर प्रदेश के वाराणसी जिले से किया जाएगा, जिसमें किसानों को यह किस्त डीबीटी के माध्यम से सीधा उनके बैंक खाते में मिल जाएगी। तो डीबीटी माने आधारला जी बँक लिंक आहे त्याच्यावर तुमचे जे पैसे 2000चा हप्ता असेल ते तिथं येऊन जाईल आणि नमो शेतकरीचा पण तिथं हप्ता येऊन जाणार आहे। तर 18 जूनला सकाळी येईल 11 वाजता किंवा दुपारी येईल 3 वाजता। तर असे हे 2 त्यांचे टाईम असतात। तर आता कोणता टायमाला येणार ते पण तुम्हाला इथं जेव्हा येईल टाईम तर शॉर्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल। तर 18 जून 2024ला येणारा 17वा हप्ता पीएम किसानचा येणार आहे। मित्रांनो, आपल्या इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगून द्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जात नसेल तर त्यांना 18 जून 2024ला हप्ता येणार आहे असं सांगून द्या मित्रांनो। कारण प्रत्येक शेतकरी या हप्त्याची वाटच बघत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।